पारोळा तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यानं अनेक शेतकरी अडचणीत सापडले। पाऊसच पडत नसल्यानं शेतकऱ्यांची पिकं वाढवणं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। सुलतानी आसमानी अशा दोनही संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय। यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे। मे अखेर आणि जूनच्या सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले। त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। यातच सुलतानी कर्जानं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता आसमानी संकटांचा सामना करावा लागतोय। पावसानं लवकर हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे पारोळा तालुक्यातील शेतकरी हतबल झालेत। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, पारोळा। देखा कपाशी कवलली आहे, 1 महिना जाना पाणी नाही, काय करू आम्ही? शासन काही मदत देत नाही, काही नाही, डोरसले चारा नाही। देखा आता कितला लाव बावनच कपाशी पहिले 100 लावो बट बैगे कपडा नाही बिचाराले ना इलाज आहे। काय करू? चला आम्ही तिने माय ना उभाऊ न्यारा फाशी लेवान म्हणा ना इलाज आहे। काय करू आम्ही? आता त्याला रावण्या करी करी जाऊ दे भो, पडी पाणी करूत काय मग आता आम्ही? देखा कपाशी तर देखा हो दादा, तो भाऊ निरखा झगडा कमाई राहता घरमा। आता काय सांगू? कपडाले पैसा आणि फाशी लेवान येडी गीतेले काय करू आता आम्ही? आणि हाई झाड साला एवढं वस आता को वाढी आहे, 2 महिना नवी चालना धीरे धीरे, जून चालना गया, जुलै चालना गया, आता तुम्हाला ऑगस्ट लाग जाई। काय करू आम्ही सांगा तुम्ही? बेकार परिस्थिती हुई झाले, टायाच नाही पैसाच ना इलाज आहे दादा। काय करा तुम्ही? देखा काही शासनले मदत ना इलाज आहे। देखा भलतीच परिस्थिती गंभीर हुई झाले, पाणी न्यारा पडाय ना आणि बाई ना टायानी खावाले, काय करी झालं माणूस? परिस्थिती वाईट हुई जायला दादा। देखा काहीतरी इथला आलेत ना भाऊने बिचारांना सगळ्यांना जेल सुद्धा नाही। आम्ही समजाळा न जाऊ दे भो, आतेनी पडाव नंतर पडी, पण तो भाऊ ऐकायलाच तयार नाही। काय करी मग ते माणूस ना इलाज भो। देखा ते जीव होती काय दादा बरोबर आले। शेत बघा तुम्ही 200 पेरलं, पाणी नाही, काय करावं आता आम्ही? बघा बघून घ्या तुम्ही, आणि ते कपाशीचे झाड पण बघून घ्या, फवारा मारून मोठं करतोय आम्ही। बघा काय इष्टायानी पाणी नाही 1 महिन्यापासून। बघून घ्या शेत तर बघून घ्या दादा तुम्ही, शेत बघा शेत 200 पेरलं, उगलंच नाही, पाऊसच नाही, तर काय करावं? सरकारने लक्ष द्यावं, थोडंफार आम्हाला मदत करावी। 1 महिन्यापासून पाहिजे नाही ना 1 महिन्यापासून पाणी। बघा तुम्ही कपाशीचे झाड बघा, या कपाशीचे झाड पण बघा, ते काय गवत पण एवढं झाड होतं ते आता कव वाढेल? ते कवे वाढी आहो, पाणी पडला काही तुम्ही बघा, आणि पूर्ण जळतंय बघा, जळतंय, सर्व जळतंय, गुरांना पण चारा नाही, काही नाही।